नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण घरगुती हिंसाचार कोविड-19च्या काळामध्ये जो काही वाढला आहे आणि त्याच्यामुळे एक महत्त्वाचा आर्टिकल द हिंदूला आलेला आहे। कॉमनवेल्थच्या जे सेक्रेटरी आहेत तर त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि एकंदरच फक्त भारतात नव्हे तर पूर्ण जगभरात डोमेस्टिक व्हायलन्स कोविड-19च्या लॉकडाऊनच्या काळामध्ये वाढलेला दिसून येतो आणि त्याचे नेमके रिझन्स काय आहेत आणि नेमकं जी सिच्युएशन त्याच्यामध्ये निर्माण होते त्याचं सोल्युशन काय असू शकतं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह याच्यामध्ये केलेला आहे। तर आपण घरगुती हिंसाचार जे काही आहे त्या संबंधीचं हे आर्टिकल आता बघणार आहोत। एकंदरच आर्टिकलचं जे हेडिंग आहे ते फायटिंग अ डबल पॅन्डेमिक, एक पॅन्डेमिक तुमच्याकडे आहे ते म्हणजे कोविड-19 पॅन्डेमिक आणि त्याच्यात दुसरं पॅन्डेमिक जे आहे ते म्हणजे डोमेस्टिक आणि जेंडर बेस्ड व्हायलन्स। तर ह्या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहे। हिच्यामध्ये पण एक आहे की घरगुती हिंसाचार ही कन्सेप्ट तुम्ही बऱ्यापैकी ऐकली, तुम्हाला माहीत आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जेंडर। आता बघा, जेंडर म्हणजे काय तर लिंगभाव, तर याचं मराठी जे आहे तर ते एक लक्षात ठेवा, लिंगभाव हा ना। सेक्स इज नॅचरल, जेंडर इज कन्स्ट्रक्टेड असं म्हटलं जातं। तर सेक्स इज नॅचरल, आपण जे काही जन्म घेतो हा ना, स्त्री पुरुष, तर ते नॅचरल आहे। परंतु जेंडर ही संकल्पना कन्स्ट्रक्टेड आहे, म्हणजे समाज ती घडवत जातो की एका मुलीसाठी काय नियम असतील, मुलासाठी काय नियम असतील, तर जेंडर ही ती गोष्ट आहे। जेंडर बेस्ड आणि डोमेस्टिक व्हायलन्स मोठ्या प्रमाणावर कोविड-19मध्ये दिसून आला आणि हे जे आर्टिकल लिहिलेलं आहे या पॅट्रिसिया स्कॉटलँड या कॉमनवेल्थच्या सेक्रेटरी आहेत आणि त्यांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे। आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा म्हणजे वॉकिंग अप टू स्ट्रीम्स, थर्ड्स, अँग्री शाउटिंग, सिकिंग साऊंड्स ऑफ समवन क्रॅशिंग इन टू वॉल, टेबल, डोर, म्हणजे एकंदरच वेगवेगळ्या पद्धतीने जो काही व्हायलन्स झालेला आहे, घरात एखाद्याला मारणं, स्त्रीवर अन्याय करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉमनवेल्थ जे काही सगळे कंट्रीज आहेत तिच्यात मोठ्या प्रमाणावर दिसून आलेलं आहे। आणि याच्यामध्ये जे आहे की याचं रिझन जे आहे ते कोविड-19 पॅन्डेमिक। आता तुम्ही जर भारताच्या बाबतीत बघितलं तर भारताच्या ज्या वुमन कमिशनच्या हे चेअरपर्सन आहेत त्यांचं नाव जे आहे की रेखा शर्मा, त्यांनी सांगितलं आहे की भारतात खूप डोमेस्टिक व्हायलन्स वाढलेलं नाही आहे। डोमेस्टिक व्हायलन्स पहिल्यापासून इतकाच होता, परंतु या कोविड-19च्या काळामध्ये काय झालं की कसलाही रिलीफ मिळत नाही आहे, त्याच्यामुळे कंप्लेंट करण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे। आधी कंप्लेंट तेवढ्याशा होत नव्हत्या, असं त्यांनी त्यांचं एक जे काही आहे निरीक्षण ते नोंदवलं होतं। आता याच्यामध्ये महत्त्वाच्या बेसिक गोष्टी काय आहेत की बघा, एक तर इकॉनॉमिक फॉलआउट झाला या सगळ्या कोविड लॉकडाऊनमध्ये, बऱ्याच लोकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, जॉब गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जे फ्रस्ट्रेशन आहे तर ते फ्रस्ट्रेशन कोणावर काढायचं, तर ते फ्रस्ट्रेशन मग कोण बिअर करणार, तर घरातली महिला बिअर करणार। म्हणजे हे सिम्पल गणित आहे, हा असा ट्रायंगल इथल्या इथं आपण काढू शकतो। इकॉनॉमिक फॉलआउट, त्याच्यातून येणारं फ्रस्ट्रेशन आणि ते बिअर कोण करणार, मग महिला करणार। आणि मग हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हिच्यात तुम्हाला दोन बाजू दिसतं हिच्यामध्ये, की महिलांना डॉक्टरकडे जाऊ दिलं गेलं नाही किंवा महिला डॉक्टर्स ज्या आहेत त्यांच्यावर टेस्ट करताना त्यांना अब्यूज करणं, स्वॅट करणं, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत। म्हणजे घरातल्या स्त्रीबरोबर तर अन्याय होतोच आहे, पण बाहेरच्या स्त्रीला सुद्धा चांगली वागणूक दिली जात नाही आहे, तर हा पण एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या काळामध्ये एमर्जन्सी कॉल्स जे आहेत ते जवळपास 25% 300% वाढलेले आहेत। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की घरांमध्ये किती हॉरर कंडिशन असू शकते याच्यामुळे। आपण डोमेस्टिक व्हायलन्सच्या याच्या आधी आर्टिकल्स बघितले होते की ज्याच्यामध्ये अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज मोठ्या प्रमाणावर येणार आहे, ते त्या काळात हेही सांगण्यात आलं होतं। तोही एक प्रकारचं म्हणजे व्हायलन्सच असणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की इंटरनेटवर काय सर्च केलं जातं आहे की सपोर्ट फॉर दोज अफेक्टेड बाय डोमेस्टिक व्हायलन्स, तर हे मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर सर्च होतं आहे। म्हणजे ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला कसं कळतं ना की जर एखाद्या ठिकाणून फोन येत आहेत, एमर्जन्सी कॉल्स वाढलेत, ओके। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे ॲनालिसिस आहे गुगलवर किंवा इंटरनेटवर काय काय शोधलं जातं आहे, तर तिच्यात हा एक मोठा ट्रेंड आहे की ज्याच्यामध्ये घरगुती हिंसाचारामुळे अफेक्ट झालेल्या लोकांसाठीचं जे काही रिलीफ असणार आहे ते शोधलं गेलेलं आहे। त्याच्यानंतर हायर नंबर्स ऑफ डोमेस्टिक होमिसाइड्स। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामधली की बॅरियर्स टू केअर, म्हणजे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की ह्या कोविड-19मुळे जो काही लॉकडाऊन झाला त्या लॉकडाऊनमध्ये काय झालेलं आहे की एकंदरच महिलांवर होणारे अत्याचार, मग त्याचं जे बेस आहे तो बेस काय आहे
की तुम्ही कुठल्याही क्रायसिसमध्ये जर विचार केला तर त्या क्रायसिसमध्ये महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणावर होतात. तुम्ही इसिसमधलं बघू शकता की जिच्यामध्ये सेक्स स्लेव्स म्हणून विकणं, त्यांना कुठलाही क्रायसिस असू देत तिच्यात जे काही सफर होणार आहे त्या महिला होणार आहेत. इपिडेमिक्स असू देत किंवा पॅन्डेमिक्स असू देत. म्हणजे फॉर एक्झाम्पल यांनी दिलं आहे वेस्ट आफ्रिकामध्ये इबोलामुळं 2014 60% डेथ ज्या आहेत त्या महिलांच्या आहेत. तर हा एक महत्त्वाचा तिच्यातला की त्यांच्यापर्यंत हेल्थ केअर प्रॉपरली पोहोचत नाही आहे. न्यूझीलंडमध्ये जे आहे ना कॅन्टरबरी अर्थक्वेक जो होता तिच्यामध्ये 53% डोमेस्टिक व्हायलन्स त्या काळामध्ये वाढला होता. हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहे की क्रायसिसमध्ये तुम्हाला हे वेळोवेळी दिसलं आहे की जो काही डोमेस्टिक व्हायलन्स आहे तो वाढलेला आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता याच्यात काही बेसिक गोष्टी असतात की जेंडर रोल्स जे आपण डिफाईन करून ठेवलेले आहेत आणि काही हार्मफुल प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की अर्ली अँड फोर्स मॅरेज. आता जेंडर बेस्ड व्हायलन्स जो आहे तिच्यामध्ये हे जे जेंडर रोल्स आहेत तिच्यामध्ये ज्या काही महिलांवर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्यातल्या त्यात पण त्यांचं फार कमी वयात आणि लवकर लग्न करणं, जबरदस्तीने लग्न करून देणं. त्याच्यानंतर त्यांचे हेल्थ सर्व्हिसेस फार लिमिटेड असतात त्यांना, म्हणजे प्रत्येक गोष्ट हेल्थ सर्व्हिसमधली त्यांच्यापर्यंत जाईलच असं नसतं. त्याच्यानंतर तुम्ही जर ओव्हरऑल विचार केला तर जवळपास पुरुषापेक्षा 3 पटींनी जास्त अनपेड केअर वर्क जे असतं ते महिला करत असतात घरामध्ये. ओके, म्हणजे ज्याला आपण सिम्पल म्हणू शकतो की रोजचं जे काही आहे सर्वांची भांडी धुणं, कपडे धुणं, स्वयंपाक बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी अनपेड वर्क आहे. याला पेमेंट नाही मिळत. पुरुष बाहेर जातो, तो सॅलरी घेऊन येतो, स्त्री घरात काम करते, तिला काहीही मिळत नाही. हा पण एक मोठा वाद आहे की पुरुषाच्या सॅलरीमधून तिला काहीतरी दिलं गेलं पाहिजे, नवऱ्याच्या सॅलरीतलं तिच्या अकाउंटला टाकायचं का डायरेक्ट काहीतरी, कारण ती घरात काम करते म्हणून तो बाहेर पडतो. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर 70% वर्कर जे असतील हेल्थ सोशल केअर सेक्टरमध्ये तर ते पण महिला मोठ्या प्रमाणावर तिच्यात दिसून येतात तुम्हाला, आणि त्या सगळ्या याच्यामध्ये इन्फेक्शनच्या पातवर ते आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लर्निंग गॅप्स पण मोठ्या याच्यात आहे की गर्ल अँड बॉईज. म्हणजे आता फॅसिलिटीज तुम्हाला लर्निंगमध्ये द्यायच्या झाल्या तर सरळ सरळ याच्यामध्येही डिस्क्रिमिनेशन आहे. मुलगा आणि मुलगी जर असेल तर मुलाला प्रेफर केलं जाईल. लर्निंग गॅप्स तुम्हाला दिसू शकतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सेक्सुअल एक्सप्लॉयटेशनची रिस्क मोठ्या प्रमाणावर असते या सगळ्या याच्यामध्ये, की शाळा वगैरे बंद आहेत, अर्ली प्रेग्नन्सी आहे, त्याच्यानंतर अर्ली फोर्स मॅरेजेस आहेत, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या याच्यात लहान मुलं जी असतात ती याची कंप्लेंटही करू शकत नाही, कारण शाळेत गेले तर ते त्यांच्या ट्रस्टेड टीचरबद्दल हे बरोबर हे बोलू शकतात. पण आता शाळाही नाही आहे, लॉकडाऊन आहे, आणि रेस्ट्रिक्शन जे काही आहे घरचे तिच्यामध्ये पोलीस किंवा हेल्थ वर्कर किंवा वायलनचे शेल्टर होम्स आहेत, तर त्या सगळ्या याच्यात पण तुम्हाला वर्क करता येत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की वायलन्स शेल्टर होम्स जे आहेत ते आता हेल्थ फॅसिलिटी बनले आहेत मोठ्या प्रमाणावर. जे आहे सगळा फोकस जो आहे तो कोविड-19च्या याच्यावर आहे, आणि त्याच्यामुळे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांनी कुठे जायचं आणि त्यांनी कोणाकडे कंप्लेंट करायची, तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मग आता याच्याकरता कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट जे आहे जवळपास 54 मेंबर्स सदस्य देश जे आहेत, मग ते आता याच्यावर विचार करून की काय करता येऊ शकतं त्या गोष्टी वर्क करणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा बाकीच्या ऑर्गनायझेशनबरोबर पण हे बोलत आहेत, जसं ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल डी ला फ्रँकाफोनी आहे, पॅसिफिक आयलँड फोरम आहे, कौन्सिल ऑफ युरोप अँड द कम्युनिटी ऑफ स्पॅनिश लँग्वेज कंट्रीज आहे. तर ह्या सगळ्यांबरोबर हे बोलणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये की जे काही व्हिक्टिम्स आहेत की त्यांना कसं सेव्ह करता येईल आपल्याला, तो एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हेल्थ सिस्टीम लिंक करणं, की हे जे डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आहे यांच्यापर्यंत हेल्थ सिस्टीम गेली पाहिजे आणि त्यांना फ्री ऑफ चार्ज है ना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. तेही एक महत्त्वाचं आहे की ती प्रायोरिटी असली पाहिजे है ना. कारण काय होतं की वीक हेल्थ सिस्टीम जी काही असते आणि वल्नरेबिलिटीज ज्या काही असतात डोमेस्टिक व्हायलन्सच्या त्याची लिंक आहे एकमेकासोबत, तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मेंटल हेल्थ सर्व्हिसेससुद्धा खूप चांगल्या असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल इंडिपेंडन्स, तर ह्या ज्या महिला आहेत तर त्यांना फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे कोविड-19 नंतर काय, व्हॉट इज पोस्ट कोविड-19 नंतरच्या काळात काय केलं पाहिजे, तर याच्यामध्ये स्मॉल मायक्रो मीडियम साईज बिझनेसेस जे आहे, इन्फॉर्मल सेक्टर्स आहेत की जे प्रिडॉमिनेटली महिलांद्वारे चालवले जातात, त्यांना तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडन्स दिलं पाहिजे, त्यांना ॲश्युअर केलं पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू. तर तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये राहील. त्याच्यानंतर कॉमनवेल्थ कंट्रीज ज्या आहेत त्या एकमेकांबरोबर नॉलेज, रिसोर्सेस, एक्सपिरियन्स शेअर करतील की कशा पद्धतीने ते
या सगळ्या गोष्टींना वर्क करू शकतील. तर अशाचं हे खूप महत्त्वाचं एक आर्टिकल आहे की ज्याच्यामधून डोमेस्टिक व्हायलन्सवर एक फोकस हे केलेला आहे. पण एक गोष्ट आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये की त्यांनी एक क्लिअर केलेलं आहे की म्हणजे लहान मुलं असतील, हा ना, चिल्ड्रन लिव्हिंग इन अ व्हायलंट होम्स, आणि याचा म्हणजे घरात जर डोमेस्टिक व्हायलन्स असेल तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मुलांवर पण मोठ्या प्रमाणावर पडतो. त्याच्यानंतर ॲक्शन घेतली गेली पाहिजे. स्त्रिया आणि जर मुली असतील त्यांना जर ॲब्यूज केलं जात असेल, आयसोलेट केलं जात असेल तर त्या केसमध्ये बऱ्याचदा घरातच मारून टाकलं जातं, इव्हन किल्ड इन देअर होम्स. आणि लहान मुलं जी आहे त्या घरातली की ज्यांच्यावर हे सगळे अत्याचार होत असतात तर त्याच्या संबंधीचा फार महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे, कारण ती मुलं आयुष्यभर तशीच जगतात मग त्या भीतीमध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी. तर ते खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की UN डिक्लेरेशन ऑन वुमन जे आहे, कोविड-19 या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर द इकॉनॉमिक कॉस्ट ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन अँड गर्ल्स, हे सेचलची एक स्टडी आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की 2019च्या आधी, बिफोर द पॅन्डेमिक, इट शोज जेंडर बेस्ड व्हायलन्स लीड्स टू एस्टिमेट कॉस्ट ऑफ 4.625% ऑफ GDP. सेशेल्समध्ये जेंडर कॉस्ट किती पडते तर 4% GDP तिच्यावर सगळा हे होतो आहे, खर्च होतो आहे, आणि ती सगळी खूप काही चांगली गोष्ट नक्कीच इथं नाही आहे. तर सिम्पल आहे की ह्या सगळ्या ह्याच्यात पॅट्रिसिया स्कॉटलँड यांनी जे आर्टिकल लिहिलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. डोमेस्टिक व्हायलन्सचं सरळ सरळ इकॉनॉमी आणि त्या फ्रस्ट्रेशनशी असणारं नातं, तिच्यामध्ये हेल्थ केअरशी त्याचं जोडलं गेलेलं नातं, तिच्यातले लहान मुलं असतील किंवा शाळा बंद असल्यामुळे मुली कशा पद्धतीने ॲब्यूज होतात, तर हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे तुम्ही एसेला किंवा तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये वापरू शकता. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा.